नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. कैलास पर्वत हे हिंदू, जैन व बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय पवित्र असे स्थळ आहे. या पर्वतावर शिव पार्वतीचे निवासस्थान आहे असे म्हणतात. अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या पर्वताचा आकार शिवलिंगाप्रमाणे आहे. चारही बाजूने हिमनद्यांच्या गळ्या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात. कैलास पर्वतावरती कैलास पर्वताची उंची ही 6,638 मीटर इतकी असून सिंधू, ब्रह्मपुत्रा व सतलज अशा महत्त्वाच्या नद्या या पर्वतावर उगम पावतात. हिंदू व बौद्ध धर्मीयांची या पर्वतावर अपार श्रद्धा आहे व हे पवित्र स्थळ असल्याकारणाने या पर्वतावर आजवर एकही चढाई झालेली नाही. एखाद्या प्रसिद्ध शिखरावर न झालेली चढाई हे कैलास पर्वताबाबत लक्षात घेण्याजोगी आहे. कैलास पर्वतावरती हजारो लोक प्रयत्न करतात चढण्याचा, पण ते अपयशी होऊन वापस येतात किंवा जेव्हा ते परत येतात तेव्हा लोकांना त्यांचे अनुभव सांगतात. त्यांना कैलास पर्वत जवळचं रहस्य माहीत असते. सगळ्यात पहिले ती लोक सांगतात की जशी ती लोक पर्वताच्या टोकाकडे जातात तशी त्यांना त्यांच्या मनामध्ये अनसॅटिस्फाईड फिलिंग येते. त्यांना असं वाटते की कोणीतरी आपल्याला पर्वतावर चढून असे सांगू राहिलं. आता हे सर्व ऐकून प्रत्येकाच्या मनामध्ये पहिली गोष्ट येईल की पर्वतावर पहिलेच ऑक्सिजनची कमतरता असते. त्या कारणानं हे असू शकते की नॉर्मल आहे. पण जे पर्वतारोही असतात ते कित्येक पर्वत चढलेले असतात. कैलास पर्वतापेक्षा उंच पर्वत ते चढलेले असतात. त्यांना ऑक्सिजनची कमी असते, थकान होते हे त्यांना माहिती असते. पण कैलास पर्वत चढताना वेगळीच फिलिंग त्यांना येते. कैलास पर्वताप्रमाणे मानस सरोवरही तीर्थस्थळ असून भारत व इतर देशातील भाविक येथे येतात. मानस सरोवरात स्नान करून तेथील पाणी प्यायल्यास सर्व पापे माफ होतात असा विश्वास आहे. दरवर्षी भारतामधून कैलास मानस सरोवर यात्रा आयोजित केली जाते. त्यामध्ये हिंदू धर्मातील कथानुसार या तळ्याचे निर्माण ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले. त्यामुळे याचे नाव मानस सरोवर असे पडले. हिंदू धर्मात या सरोवराला पवित्र मानले जाते. हजारो लोक त्याच्या तत्त्वज्ञानासाठी दरवर्षी कैलास मानसरोवर यात्रेमध्ये भाग घेतात. हिंदू विचारसरणीनुसार हा तलाव प्रथम भगवान ब्रह्माच्या मनात जन्मला. येथे सती देवीच्या शरीराचा उजवा हात पडला. दगडाचे रूप म्हणून येथे त्याची पूजा केली जाते. येथे एक शक्तिपीठ आहे. तसेच बौद्ध धर्मात देखील पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की राणी मायाची ओळख येथे भगवान बुद्धाशी झाली होती. या तलावाच्या काठावर अनेक मठ आहेत. भारत अनेक सुंदर नैसर्गिक संसाधनांचा देश आहे. दर्यापासून सुंदर धबधबे, जंगल, समुद्र आणि पर्वत येथे आहेत. बरेच पर्वत आजही पूजनीय आहेत आणि लोक त्यांच्याकडे आस्थेने पाहतात. या काही पर्वतांपैकी एक म्हणजे कैलास पर्वत, जो भारतात नाही परंतु कोट्यावधी भारतीयांच्या श्रद्धेत प्रतीक आहे. आपण 6,656 मीटर उंचीचा कैलास पर्वत केवळ दुरून पाहिला आहे. त्यांची उंची एव्हरेस्टपेक्षा 2,000 किलोमीटरने कमी आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणीही त्यावर चढाई करू शकलेलं नाही. त्यामुळे लोक याला एक रहस्यमय पर्वत देखील म्हणतात. मोठ्या गिर्यारोहकांनी यावर चढण्यास नकार दिला आहे. बरेच लोक म्हणतात की या पर्वतावर बरीच अलौकिक शक्ती आहे. वैज्ञानिकही या युक्तिवादासमोर मौन बाळगतात. या पर्वतावर चढण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले, परंतु आतापर्यंत कोणालाही यश आले नाही. बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे की हवामानामुळे कोणी येथे पाय ठेवू शकले नाही. बरेच लोक असा दावा करतात की येथे नेव्हिगेशन करणे खूप अवघड आहे, कारण येथे वारंवार दिशाभ्रम होते. काही लोक असे म्हणतात की येथे स्थित अलौकिक शक्ती आहे. हिंदूच्या धार्मिक मान्यतेनुसार कैलास पर्वत म्हणजे भगवान शिवांचे घर आहे. तो येथे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. हा पर्वत अनेक लोकांच्या मोक्ष प्राप्तीचीही जागा आहे. बरेच लोक इथे येतात आणि बरेच लोक असा विश्वास करतात की त्यांनी अलौकिक शक्ती अनुभवल्या आहेत. काही जण असा दावा करतात की त्यांना येथे शिवकालीन दर्शन झाले आहे. त्याचवेळी काही लोक असे म्हणतात की भगवान शिवने त्यांना नीलकांतच्या रूपाने दर्शन दिले आहे. सर्गे सिस्टियाको या रशियन गिर्यारोहकाने सांगितले की जेव्हा मी कैलास पर्वताच्या अगदी जवळ पोहोचलो तेव्हा माझा हृदय जोरदारपणे धडधडू लागले. आजपर्यंत कोणीही चढू शकले नाही अशा पर्वताच्या अगदी समोर होतो, पण अचानक मला खूप अशक्तपणा जाणवू लागला आणि मी इथे आणखी थांबू नये असा विचार माझ्या मनात आला. यानंतर मी जसा खाली उतरू लागलो तसे माझे मन हलके होत होते. रहस्यमय पिरॅमिडनी बनला आहे. कैलास पर्वत एक नैसर्गिक रचना नाही तर अलौकिक शक्तीमुळे तयार झालेला पिरॅमिड आहे. कैलास पर्वत 100 रहस्यमय पिरॅमिडपासून बनलेला आहे. काही लोक हा सिद्धांत सत्य मानतात, कारण जगात कुठेही अशी रचना नाही. हा पर्वत इतर जगांपेक्षा खूप वेगळा आहे. कैलास पर्वत इतर पर्वताप्रमाणे त्रिकोणी नसून तो चौरस आहे. या कारणास्तव डोंगरावर 4 चेहरे आहेत, जे 4 दिशेने पसरलेले आहेत.
पुराणानुसार हा पर्वत सृष्टीचे केंद्र आहे. पुराणात असेही लिहिले आहे की त्याचा प्रत्येक चेहरा सोन्यास, माणिक, स्फटिका आणि लॅपिस लाजुली अशा मौल्यवान धातूंनी बनलेला आहे. कैलास पर्वताचा उतार 65 अंशापेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टवर हा उतार 40 ते 60 अंशापर्यंत आहे. या कारणास्तव गिर्यारोहक देखील येथे चढण्यास घाबरतात. कैलास पर्वतावर चढण्याचा शेवटचा प्रयत्न सुमारे 18 वर्षापूर्वी म्हणजे 2001 साली झाला होता. त्यावेळी चीनने एक स्पॅनिश संघाला कैलास पर्वत चढण्याची परवानगी दिली होती. सध्या कैलास पर्वतावर चढण्यास पूर्णपणे बंदी आहे. कारण भारत आणि तिबेटसह जगभरातील लोकांचा असा विश्वास आहे की हा पर्वत एक पवित्र स्थान आहे, म्हणून कोणालाही त्यावर चढू दिले जाऊ नये. बौद्ध भिक्षू योगी मिलारेपा 11व्या शतकात कैलास पर्वतावर चढले. ते एक मॉन्क होते. या पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर भेट देऊन जिवंत परत येणारा तो जगातील पहिला माणूस होता. पौराणिक कथांमध्येही त्यांचा उल्लेख आढळतो. हिमालयामध्ये वसलेला कैलास पर्वत हा अनेक नावांचा पर्वत आहे, जो सर्व संस्कृतीमध्ये त्याचे आध्यात्मिक महत्त्व प्रतिध्वनित करतो. संस्कृतमध्ये हे कैलास आहे शक्यतो कैलास वरून आले आहे, ज्याचा अर्थ क्रिस्टल असा आहे. प्राचीन हिंदू विश्वासानुसार पराक्रमी स्वामी येथे चिरंतन ध्यानात बसले आहेत. त्यांची पवित्र उपस्थिती पवित्र शिखरांना त्यांच्या योगिक ऊर्जेने गुंडाळते. येथे त्यांच्या दैवी कुटुंबासह राहतात. त्यांची पत्नी देवी पार्वती आणि त्यांचे 2 प्रिय पुत्र गणेश आणि कार्तिकेय. धन्य बैल नंदी भगवान शिवांचा उत्कट उपासक देखील येथे त्याचे स्थान शोधतात. असे म्हणतात की कैलास पर्वत हा पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामधील दुवा आहे. उंच हिमालयाच्या मध्यभागी कैलास पर्वत उंच उभा आहे. त्याची 4 मुखे 4 दिशानिर्देश देतात. हिंदू, बौद्ध, जैन धर्मामध्ये श्रद्धा आहे कैलास पर्वताविषयी. हा पर्वत पृथ्वी आणि स्वर्ग याच्यामधील खगोलीय दुवा म्हणून पाहिला जातो, जो परमात्म्याचे प्रवेशद्वार आहे. पौराणिक कथांनुसार पांडव आणि द्रौपदी यांनी मोक्ष मिळवण्यासाठी अंतिम मुक्ती मिळवण्यासाठी इथे आध्यात्मिक प्रवास सुरू केला. त्यांनी या पवित्र उताराचा ट्रेक करताना शिखरावर पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यापैकी एकाला मुक्ती मिळाली असे म्हणतात. कैलास पर्वत पार्थिव आणि स्वर्गीय यांच्यातील एक मृत पूल साधकांना सतत हाक मारत आहे. त्यांना आपले जग आणि वरील दैवी क्षेत्र यांच्यातील गूढ संबंध शोधण्यासाठी आमंत्रित करत आहे. कैलास पर्वतावर भगवान शिवशंकराचे मुख आहे. कैलास पर्वतावरती जी बर्फाची टोपी आहे ती कधीही वितळत नाही. कैलास पर्वताचे जी शिखर आहे ते चढण्यायोग्य बी नाही. हिमालयातील कैलास पर्वतामध्ये एक विलक्षण रहस्य. नासा शास्त्रज्ञांनी नमूद केल्याप्रमाणे भगवान शिवासारखा चेहरा परिसर तीर्थयात्रा कैलास पर्वत परिक्रमा यमद्वारापासून सुरू होते. कैलास पर्वत हा जगाचा मध्य अक्ष असा मानला जातो. तिबेटी संस्कृतीतील भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांना जोडते. स्टोनहेंज कैलास पर्वतापासून 6600 किलोमीटर दूर आहे. तर उत्तर ध्रुव हा देखील 6666 किलोमीटर दूर आहे. तर दक्षिण ध्रुव हा 6666 × 2 म्हणजेच 13332 किलोमीटर दूर आहे. यामुळे रशिया आणि अमेरिकेतील वैज्ञानिक अभ्यासकांनी याला जगातील मध्यवर्ती बिंदू म्हणून मान्यता दिली आहे. जेथे शिखरावर पडणारा बर्फ चमत्कारिकपणे पवित्र ओम चिन्हाचे रूप धारण करतो. या घटना कैलास पर्वताच्या सभोवतालच्या गूढतेमध्ये भर घालतात. साधक आणि विश्वासूंना सूर्यास्ताच्या मोहक क्षणांमध्ये या पवित्र पर्वताला ग्रहण करणाऱ्या दैवी प्रतीकात्मतेचे साक्षीदार बनवतात. तर मित्रांनो, ही होती कैलास पर्वताची माहिती. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय मा